विलास सारंग. बेलुवा नावाच्या गावात एक दरोडेखोर राहत होता. त्याचं नाव वच्छा. अर्थात तो गावामध्ये राहत नव्हता, तर गावाच्या एका कडेला एक झोपडं बांधून त्यात वास करत असे. त्याचं गावावर बारीक लक्ष असे. कोणापाशी किती धन आहे याची त्याला खडान खडा माहिती असे. गावातला सर्वात धनवान गृहस्थ यशश्चंद्र, तो मोठा व्यापारी होता. त्याच्यापाशी रगड धन होता. आपलं सारं धन तो आपल्या महालात ठेवायचा. त्यावेळी बँका कुठे होत्या ना. यशश्चंद्रापाशी बरेच सेवक, रखवालदार वगैरे होते, पण धनाच्या रक्षणासाठी त्याचा सर्व भर 7-8 मोठमोठ्या कुत्र्यांवर. आपण त्यांना अल्सेशियन म्हणू. ते कुत्रे हिंस्र आणि जागरूक होते. महालाच्या 6 दिशांना ते रात्रभर बसून राहायचे. त्यामुळे वच्छाला महालात शिरकाव करणं अशक्य होतं. मग वच्छाला एक कल्पना सुचली. गावामध्ये एक चिनी विक्रेता अधूनमधून येत असे. त्याच्याजवळ कापड चोपड तसंच अफलातून औषधं असत. जसं वाघाचे सुकवलेले वृषण, अस्सल कस्तुरी वगैरे. एके दिवशी चिनी व्यापारी गावात आला असता वच्छाने त्याला गाठले. भाई, मला एक खास चीज पाहिजे. कोणती चीज? वाघाची ताजी चरबी. ताजी? होय. याला थोडा वेळ लागेल. लागेल तितका वेळ घे, पण अस्सल माल पाहिजे. बाटली उघडताच दर्प सगळीकडे पसरला पाहिजे. ठीक आहे, मी 3-4 आठवड्यांनी येतो. सांगितल्याप्रमाणे चिनी व्यापारी आला. त्यानं आपल्या पोतडीतून एक जुनाट बाटली काढली. तिचं बुंच उघडलं. उघडताच चरबीचा घमघमाट 4 दिशांना पसरला. वच्छाने बाटली नाकासमोर धरली. त्यालाही तो उग्रवास सहन झाला नाही. बाटली बंद करून तो व्यापाऱ्याने म्हणाला, भाई, तू झकास काम केलंयस. 2च दिवसापूर्वी मारलेल्या वाघाची चरबी आहे. उत्तम उत्तम. वच्छाने आपल्या थैलीतून 2 सोन्याची नाणी काढून व्यापाऱ्याला दिली. व्यापारी निघून गेला. त्या रात्री मध्यान्ह रात होताच वच्छा उठला. उठला म्हणजे काय, तो झोपला नव्हताच. त्याचे डोळे सताड उघडे होते आणि अंगातलं रक्त गरम झालं होतं. अंगावर फक्त तोकडं धोतर घालून वच्छाने बाटलीतलं तेल काळजीपूर्वक ओंजळीत ओतलं. ते तेल दंडावर, छातीवर, सर्वांगावर लावलं. मग तो झोपडीचं दार लावून घराबाहेर पडला. रस्ता निर्मनुष्य होता. थोडासा चंद्रप्रकाश होता. वच्छाने यशश्चंद्राच्या महालाकडे मोर्चा वळवला. महालाच्या मोठ्या दारावरला दारवान धाराडूर झोपला होता. त्याच्या नाकासमोर वच्छाने कसलीशी पुडी धरली. आता 2-3 तास त्याला जगाचं भान राहणार नव्हतं. दरवाजाची कडी नुसती खेचलेलीच होती. कुलूप बिलूप काही नव्हतं. वच्छाने कडी अलगद उघडली. तो आत शिरला. आतल्या दरवाजावर दुसरा एक दरवान होता. त्याही वच्छानं पुढे हुंगायला दिली. महालाच्या 6 बाजूंना मोठे मोठे कुत्रे होते. चावल येताच ते उपजत बुद्धीने अस्पष्ट गुरगुरले, पण नंतर मात्र चिडचिड झाली. त्यांच्या तीक्ष्ण घाणेंद्रियांना वास आला. कसला? वाघाचा. आणि वाघाचा वास आल्यावर एक एक कुत्रा कसा बसा एखाद्या कोपऱ्यात वा वळचणीला जाऊन बसला. प्रत्येक कुत्र्याचं अंग थरथर कापत होतं. तोंडातून आवाज फुटत नव्हता. वच्छाचा बेत सफल झाला. त्याने बिनधास्तपणे मोठी लाकडी कपाटं उघडली. चाव्यांचा उपयोग करण्यात तर तो पारंगत होताच. कपाटातल्या पेट्यांमधलं धन पाहून वच्छालाच धक्का बसला. त्याला वाटलं की राजाकडेही एवढं धन नसेल. काय घेऊ आणि काय नको असं वच्छाला होऊन गेलं. त्याने चांदी विंदी बाजूला ठेवली. फक्त सोन्याचे हार आणि नाणी त्याने गोळा केली. मौल्यवान मोतीही त्याने निवडली. जितकं जमेल तितकं धन त्याने एका मोठ्या शालीमध्ये गोळा केलं आणि राजासारखा यशश्चंद्राच्या महालातून वच्छा बाहेर पडला. त्याची फार दिवसांची इच्छा फळाला आली होती. आतापर्यंत काही किडूक मिडूक सोडून त्यानं आपला निर्वाह चालवला होता. आता परिस्थिती आसमानापर्यंत बदलली होती. आपली झोपडी सोडून द्यायची असं त्याने आधीच ठरवलं होतं. कारण यशश्चंद्राने आपले रक्षक आणि सैनिक वच्छाच्या तपासावर पाठवले असते ना. न जाणून धनाचा तपास लावण्यासाठी त्यांनी त्याचे हाल हाल केले असते. 2-4 दिवस लपून छपून राहू, मग कुठेतरी दूर दिशेच्या शहरी जाऊन ऐशारामात राहायचा असा वच्छाने विचार केला होता.
धनाची भली मोठी झोळी खांद्यावर टाकून उघड्या अंगाने वच्छा झपझप चालू लागला. रात्रीची थंडगार हवा वाहत होती, परंतु वाघाचं तेल सर्वांगाला माखून वच्छाला छानदार ऊब मिळत होते. गावाला वळसा घालून एका गर्द झाडीत टेकडी वच्छा चढू लागला. या टेकडीवर छानदार गुहा होती. ती वच्छाच्या परिचयाची होती. लपायला हवं असलं की तो त्या गुहेचा आश्रय घेई. गुहेमध्ये ठाण मांडून धनाची झोळी शेजारी ठेवून वच्छा पुन्हा गुहेबाहेर पडला. पुरेशा काट्याकुट्यांनी भरलेल्या फांद्या त्यानं गुहेच्या तोंडाशी लावून ठेवल्या, उगीच रानातल्या जनावरांनी त्याला त्रास देऊ नये. गुहेच्या अगदी आत डाव्या बाजूला मोठा खड्डा खणून धनाची झोळी वच्छाने त्या खड्ड्यात ठेवून दिली. वच्छा नेहमी भलताच सावध स्वभावाचा होता. शक्यता नव्हतीच, पण न जाण कोणी माणूस या बाजूला आलं तर. खड्डा वच्छानं अशा रीतीने बुजवून टाकला की त्याला स्वतःलाच खड्डा नेमका कुठे येते आता सांगता येईल. गुहेत पडल्या पडल्याच वच्छाला गाढ झोप लागली. पण वच्छाला गाढ झोपेतही पडत्या पानाचा आवाज ऐकू येईल. गुहेच्या तोंडाशी लावलेल्या काट्या कुट्यांच्या जाळ्यांमध्ये काहीतरी खरखर असा आवाज येत आहे हे त्याला जाणवलं. त्याने मान वर करून जाळ्याकडे पाहिलं. अंधुक प्रकाशात त्याला दिसलं की कुणी जनावर गुहेच्या तोंडापाशी खुडबुड करत आहे. वच्छाला वाटलं की एखादं जनावर गुहेत शिरण्याचा प्रयत्न करत असेल, त्याला गुहेत स्थान पाहिजे असेल. वच्छानं असं करून जनावराला घालवण्याचा प्रयत्न केला. उत्तरादाखल जनावरानं गुर्र गुर्र असा आवाज केला. बापरे, वाघ! वच्छा भित्रा नव्हता. कदाचित नेहमी त्या गुहेत झोपणाऱ्या जनावराला आपली हक्काची जागा पाहिजे असेल. वच्छानं मोठ्यानं हाळी देऊन पाहिलं. आत माणूस आहे असं समजल्यावर वाघाने सामान्यतः पलायन केलं असतं, पण वाघ हल्ला नाही. त्यानं पुन्हा सौम्य आवाजात असा आवाज केला. वच्छा पुढ्यात पडला. वच्छाला वाघांची थोडीफार माहिती होती. त्याला उपजत बुद्धीने वाटलं की काहीतरी चुकतंय. वच्छाने माणसाचा मोठा आवाज काढल्यावर एकतर वाघरू निघून जायला पाहिजे होतं, किंवा त्यानं द्वेषानं मोठा आवाज काढायला पाहिजे होता. त्या उलट वाघ जणू प्रेमानं गुर्र करत होता. प्रेमानं? बापरे! वच्छाच्या मनात चमत्कारिक कल्पना आली. अंधुक प्रकाशात त्याने काट्या कुट्यांच्या जाळीतून त्याने त्या प्राण्याकडे निरखून पाहिलं. होय, ती एक वाघीण होती. वच्छाच्या डोक्यातली चक्र वेगाने फिरू लागली. ती वाघीण त्याच्या शोधात होती. का बरं? चिनी विक्रेत्याने वाघाच्या शरीराचं तेल त्याला विकलं होतं. अगदी 2 दिवसापूर्वी मारलेल्या वाघाचं, असं विक्रेता म्हणाला होता. आणि त्या वाघाच्या शरीराचं तेल वच्छानं आपल्या सर्वांगाला माखलं होतं. त्याच्या सर्वांगाला तेलाचा वास घमघमत होता, त्या वाघाच्या शरीराचा. आणि ही वाघीण, ती आणि तो वाघ हे जोडपं असेल. आणि मग नरवाघ नाहीसा झाला होता. वाघीण वेडीपिशी झाली होती, नराच्या शोधात फिरत होती. तिला नराचा वास लागला होता आणि वासाच्या मागावर ती आली होती. गुहेच्या तोंडापर्यंत येऊन टेकली होती. आणि आता उन्मादाने वेळी झालेली वाघीण काट्यांना जुमानणार नव्हतीच. ती गुहेत शिरकाव करणार यात काही संशयच नव्हता. आणि मग आपला प्रियकर इथे नसून एक माणूस, एक तोतया त्याची जागा घेऊन बसलाय हे कळून चुकल्यावर आधीच मिलनाच्या उन्मादाने वेड्या झालेल्या त्या वाघिणीने वच्छाचा गळाच घोटला असता. त्याच्या अंगाचे तुकडे तुकडे केले असते. अत्यंतिक भयानं वच्छाचं शरीर बर्फासारखं थंडगार झालं होतं. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो अचल बसून राहिला. खडबडून खडबडून वाघिणीने एका अंगाने वाट काढली की आत आली. वच्छानं परमेश्वराचं नाव घेतलं, डोळे मिटून घेतले. वाघिणी मंद आवाजात गुरगुरल्याचा आवाज येत होता. तर शरीराच्या कुठल्या भागावर हल्ला होणार या कल्पनेनं वच्छाचं सर्वांग ताठर बनलं होतं. पण काय आश्चर्य, त्याला आपल्या डाव्या दंडावर खरखरी ओलसर स्पर्श जाणवला. वाघीण त्याचं शरीर चाटत होती प्रेमानं. वच्छानं भीत डोळे उघडले. वाघिणीचं तोंड इतकं नजीक पाहून त्याला वाटलं डोळे पुन्हा गपकन मिटून घ्यावेत, पण धैर्यानं त्यानं डोळे उघडे ठेवले. वाघीण त्याचं अंग चाटत होती. थोड्या वेळाने अंग चाटायचं थांबून वाघीण वच्छाच्या अंगासमीप बसली. तिच्या डोळ्यात
समाधानाचं सुख स्पष्ट दिसत होतं. आता निर्भयपणे वच्छा वाघिणीकडे पाहत होता. थोड्या वेळानं जणू अभावितपणे वच्छानं वाघिणीच्या अंगावर हळुवार हात फिरवला. वाघिणीच्या कातडीची थरथर वच्छाला स्पष्ट जाणवली. त्याचं कुरवाळणं तिला आवडलं होतं. वच्छानं कुरवाळणं चालू ठेवलं. वाघिणीने मान पंजावर टेकवली आणि डोळे मिटले. काही वेळाने वच्छाने त्याचा हात मागे घेतला. वाघीण तशीच बसून राहिली. वाघीण समाधानानं झोपली होती. वच्छाच्या मनात चमत्कारिक कल्पना आली. आता गुपचूप उठून पळून जावं. पण त्या कल्पनेचा वेडेपणा त्याच्या चटकन लक्षात आला. तो पडून राहिला. काही वेळाने वाघिणीने डोळे उघडले. तिने वच्छाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. मग जांभई देत आळस दिला. शेपटी ताट झाली. मग तिने काटेरी कुंपणामधून वाट काढली. 2 पावलं टाकली आणि मान वळवून वच्छाकडे पाहिलं. मंद आवाजात गुर्र केलं. तिचा भाव स्पष्ट होता. ती वच्छाला बोलावत होती. वच्छा दबकत दबकत काट्यांच्या जाळीतून बाहेर पडला. वाघिणीला त्यानं पुन्हा कुरवाळलं. तिने आपली मान त्याच्या अंगावर घासली. दाट अरण्यात वच्छाला घेऊन ती वाघिणी गेली. तिने गवतावर लोळण घेतली. खेळ करण्याचा तिचा हेतू वच्छानं जाणला. एव्हाना त्याची सर्व वीर चेपली होती. गवतावर पडून त्यानेही तिला मिठी मारली. तिचं केसाळ मऊ शरीर फारच लोभस होतं. आपलं इंद्रिय कधी उत्थापित झालंय हे त्यालाही कळलं नाही. समागम पूर्ण झाल्यावर वाघीण खेळकरपणे पळाली. वच्छानेही तिचा पाठलाग केला. खेळकरपणात तिची नखं वच्छाला ओरखडायची. त्याच्या हातातून रक्त निघायचं. वच्छाने आपले रक्ताळलेले हात तिच्या पुढे धरले. तिने त्याच्या हातांकडे पाहिलं. ती जणू विचार करत होती. त्या क्षणापासून खेळताना ती आपली नखं आत ओढून घ्यायची. नखं त्याच्या अंगाला लागणार नाही तशी काळजी घ्यायची. दिवसभर समागम करून वच्छा अतिशय थकला. रात्र पडताच तो झोपी गेला. पुन्हा एकदा त्यानं व्याघ्रेश्वराला विनवणी केली. देवा, माझी लाज राख. उद्या मला अद्भुत शक्ती दे. पहाट झाली. वच्छानं 2-4 फळं खाल्ली. ओढ्यावर पाणी प्यायला. 2च दिवसापूर्वी वाघीण आणि तिचा जोडीदार वाघ यांनी एक म्हैस मारली होती. त्यांनी तुडुंब खाल्लं होतं. वाघ आणि सिंहांना एकदा रगड खाल्लं की 2-4 दिवस भूक लागत नाही. दिवस समागमाचे होते. 4-5 दिवस रगड समागम करायचा आणि गर्भधारणा झाली की समागमाला रामराम ठोकायचा अशी वाघ सिंहांची. दुसऱ्या दिवशी आश्चर्य घडलं. समागमाला वच्छा 5-5 मिनिटांनी तयार होऊ लागला. त्याला कुठून एवढं बळ आलं होतं कोण जाणे. व्याघ्रेश्वराने प्रसन्न होऊन त्याला अमानवी शक्ती प्रदान केली होती की त्याच्यासाठी मारलेल्या नर वाघाची शक्ती त्याच्या शरीरात उद्भूत झाली होती. की त्या नर वाघाला जिच्याशी थोड्याच काळापूर्वी त्याची सखी वाघीण रथ होत होती त्या वाघाच्या आत्म्याशी वच्छाच्या आत्म्याचं मिलन झालं होतं. त्या दिवशी वच्छा आणि वाघीण दोघे स्वर्गीय उन्मादात होते. अगदी रात्रीपर्यंत. रात्रीच्या फिकट चांदण्यात समागम करण्याची धुंदीगाई आवरत होती. भोवताली हिरवेगार वृक्ष, पायाखाली हिरवळ, चहूकडे शांतता. वच्छाला वाटलं आपण एका स्वप्नवत जगात आहोत. तरीही हे स्वर्गीय सुख आणि हे आयुष्य फार काळ टिकणारं नाही हे वच्छाला ठाऊक होतं. वाघिणीला गर्भधारणा झाली की तिचं मन संभोगातून उडालं असतं. काही 5-6 दिवसांचा प्रश्न होता आणि झालंही तसंच. वाघिणीचं मन रतिकिडीतून उडालं. वच्छाने प्रयत्न केला तर ती वास्कन अंगावर यायची. वच्छाने पुन्हा प्रयत्न केलाच नाही. अंजारायला गुंजारायला आता तिची ना नव्हतीच. वास्तविक वच्छाला कंटाळा आला होता समागमाचा. रक्ताळलेले हात, घडी घडी शक्तिपात करून दुखणारे इंद्रिय. पण वच्छाचं मन जडलं होतं ते वाघिणीला होणाऱ्या पिलांवर. ती कल्पनाच विलक्षण होती. त्याला प्रचंड अभिमान वाटला. वच्छा वाघाच्या बच्चांचा बाप होणार होता. वाघिणीची बछडी पाहायला तो उत्सुक झाला होता. किती होती? 3 की 2? नाही, अगदी एका पिलावरही तो समाधानी झाला असता. वाघिणीचं पोट हळूहळू मोठं होत असताना वच्छा स्वप्नरंजनात गुंग झाला.
त्यानं आपल्या बच्चांची लाड केली असते. छोटी असताना वाघाची पिलं किती गोड असतात नाही, गुबगुबीत. त्यांची शक्य तितकी काळजी त्यानं घेतली असती. वाघीण आणि वच्छा आणि पिलं हे कुटुंब म्हणून राहिलं असतं. वाघिणीने जनावरं मारून आणली असती, तोवर वच्छाने पिलांची काळजी घेतली असती. पिलं मोठी झाली असती तरी त्यांनी त्याला बाप म्हणून ओळखलं असतं. तो झोपडीत राहिला असता तरी नियमितपणे त्याने गुहेकडे फेरी मारली असती. आता काय विषाद होती यशश्चंद्राच्या सरकारच्या रक्षकांची त्याला हात लावायची. अशा कल्पनारम्य जगात वच्छाने ते काही दिवस काढले. इतके दिवस वच्छा फळांवर आणि ओढ्याच्या पाण्यावर जगत होता. त्याला भुकेचा विसर पडला होता. वाघिणीने या काळात एक रानडुक्कर मारलं. मांस खाताना वच्छा तिच्यापासून दूर राहिला. वाघाला आणि सिंहाला मांस खाताना कुणी जवळ आलं तर उपजतच राग येतो. कुणी आपलं अन्न हिरावून घेत आहे असं जनावरांना वाटतं. तिचं पोट भरल्यावर वच्छा मांसाकडे गेला. वाघिणीने काही लक्ष दिलं नाही. फऱ्याचं एक हाड वच्छानं तोडून काढलं. त्यावर बरंच मांस होतं. थोडं दूर जाऊन वाघिणीच्या दृष्टीआड गारगोट्यांनी वच्छानं काही काट्या पेटवल्या. मांस त्यावर खरपूस भाजलं. पोटभर खाऊन घेतलं. छानसा ढेकर दिला. इतके दिवस फलाहार करून त्याला कंटाळा आलाच होता. वाघिणीला गर्भ राहिला होता, यात संशय नव्हता. माणसापासून गर्भ. वच्छाला असले गहन प्रश्न सोडवायची सवय नव्हती. कदाचित त्याचं सर्व रक्त व शरीर द्रव यांचा कायापालट होऊन गेला होता. बापरे, छे. वच्छानं पुन्हा व्याघ्रेश्वराला गाणं घातलं. व्याघ्रेश्वर त्या प्रत्यक्ष त्याच्या पुढे येऊन उभा राहिला. साष्टांग नमस्कार घालून पुन्हा गुडघ्यावर बसून वच्छानं व्याघ्रेश्वराला याचना केली. तथास्तु, देव म्हणाला आणि अंतर्धान पावलं. देवा, मला साधी वाघाची बछडी होऊ दे. त्याच्या हे लक्षात आलं नव्हतं, पण गेल्या 4-6 दिवसात त्याचं मनही वाघिणीसारखं बनून गेलं. त्याला फक्त शारीरिक भौतिक संवेदना जाणवत होत्या. क्षणाक्षणानं तो जगत होता. 3-3.5 महिन्यांनी वाघिणीची प्रसूती जवळ आली. एके दिवशी ती एकटीच दूर गेली. आपल्याबरोबर यायला तिने वच्छाला मना केलं, तरीही वच्छाला राहावेना. गुपचूप तो अंतर राखून तिच्या पाठोपाठ गेला. त्याला आढळलं की वाघीण त्या गुहेत गेली होती जिथे त्याची आणि तिची भेट झाली होती, आणि ज्या गुहेत त्याने धनाचं बोचकं ठेवलं होतं. वच्छा गुहेबाहेर वाट पाहत बसला. तासाभरानंतर गुहेतून आवाज आला, नवजात पिलांचा. वच्छाचा ऊर आनंदाने भरून आला. दबकत दबकत तो गुहेपाशी गेला. ती गुहा गर्द जंगलात होती आणि सहजी दिसायची नाही. थोडं जवळ जाऊन त्याने पाहिलं. वाघीण पोहडली होती आणि तिच्या पोटाशी 3 बछडी लुचू लुचू दूध पित होती. वच्छानं प्रेमानं हळुवार आवाज केला. वाघिणीने त्याच्या दिशेनं पाहिलं. क्षणात ती वास्कानं ओरडली आणि गुहेच्या बाहेर येऊन मोठ्यानं डरकाळी सोडली. त्या डरकाळीत एवढी जरब होती की वच्छाच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. तो जीव घेऊन पळाला. अगदी दम तोडल्यावर तो पळायचा थांबला. वच्छा धापा टाकत गवतावर बसला. त्याने विचार केला, माणसासारखा. हे असं काय होतंय? त्याला समजेना. वच्छाला माहित नव्हतं की समागमानंतर पिल्लं झाली की आपल्या जोडीदाराला वाघीण थाऱ्यावर धरत नाही. हत्ती वगैरे जनावर असं करत नाही. अगदी सिंह सुद्धा. सिंह हे कौटुंबिक प्राणी आहे. वाघ हा प्राणी तसा नाही. समागम झाला की वाघिणीकडे आणि पिल्लांकडे लक्ष न देता नर वाघ आपल्या रस्त्याने चालू लागतो. वाघिणीलाच तो नको असतो. वाघ हा तसा सडाफटिंग प्राणी आहे, एकांडा, आपल्याच विश्वात मशगूल. थोडं दम घेतल्यानंतर पुन्हा वच्छा दबकत दबकत गुहेच्या दिशेने चालू लागला. गुहेपासून खूप दूर अंतरावर तो थांबला. आवाज न करता तो गुहेकडे पाहत राहिला. जणू गुहेत मोठं गुप्तधन होतं. नाही, गुहेत गुप्तधन होतच, पण त्या गुप्तधनाबद्दल वच्छाला आता क्षिती उरली नव्हती. त्याला वेगळ्याच धनाबद्दल काळजी होती. त्याची प्रियकरी आणि ती 3 बछडी. वच्छा एकाग्रतेने पाहत राहिला. गुहेमधून अस्पष्ट आवाज येत होता.
मग अचानक एक पिलू गुहेच्या तोंडापाशी येऊन उभं राहिलं. लगेच वाघिणीचा जरबेचा रागाचा आवाज आला. क्षणात ती बाहेर आली आणि पिलाला मानगुटीला पकडून गुहेत गेली. किती अवर्णनीय दृश्य होतं ते. पहिल्यांदाच वच्छानं पिलू, निदान एक तरी पिलू स्वच्छ पाहिलं होतं. किती गोड होतं ते पिलू. वच्छा पाहत राहिला. पुन्हा एखादं किंवा तीनही पिल्ल दिसतील अशा अपेक्षा, पण कोणी दिसलं नाही. पुन्हा वच्छाच्या मनात तीव्र आशा निर्माण झाली. मघा बछडी दूध पित होती म्हणून वाघीण क्रुद्ध झाली असेल. आता पिलं नुसती तिच्या अंगावर खेळत असती तर तिने वच्छालाही जवळ येऊ दिलं असतं. काही झालं तरी तो त्या मुलांचा बाप होता. वच्छानं धीर करून गुहेच्या दिशेनं पावलं टाकली. दुरूनच त्यानं त्याच्या कुटुंबाकडे पाहिलं. वाघिणीचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिने उडी मारून डरकाळी फोडली. पुन्हा वच्छानं धूम ठोकली. वाघिणी द्वेषानं गुरकावत 4 ढांगा पुढं आली. ती त्याचा गळा घोटणार की काय, पण वाघिणीचं मन तिच्या पिलांवर जास्त होतं. तेव्हा केवळ जरबेचा उद्गार काढून ती गुहेकडे परत गेली. वच्छानं ठरवलं, आता पुरे. परिस्थिती अधिक ताणण्यात अर्थ नाही. तरीही वच्छा सुरक्षित अंतरावर बसून राहिला एका झाडापाठीमागे. त्याची अटकळ होती की वाघीण काहीतरी कारणासाठी बाहेर येईल. दिवसभर तो बसून राहिला आणि काय आश्चर्य, संध्याकाळी उन्ह उतरायला लागल्यावर वाघीण गुहेबाहेर आली. तिने उजवीकडे डावीकडे नजर फेकली. मग तिने मागे वळून गुर्र आवाज केला. तीनही पिलं बाहेर आली. आईच्या अंगाला झटू लागली. किती गोड जीव होते ते. मोठ्या कष्टानं वच्छानं पुढे जाऊन त्यांना गोंजारण्याची इच्छा आवरली. वाघीण गुहेच्या डाव्या बाजूला चालू लागली. तिन्ही पिलं वाघिणीने स्वतःच्या तोंडात धरली होती. ती काहीतरी उद्देशाने चालत होती. आता वाघिणीचा पाठलाग करणं धोक्याचं होतं. असहाय्यपणे वच्छा बसून राहिला. वाघिणी एका डोंगरावर चढली, पुन्हा डोंगर उतरली. एक खबदाडीसारखी जागा तिला पसंत पडल्याचं दिसलं. रात्र पडायला लागली होती. पिलांना जागचं न हलण्याबद्दल तिने सक्त ताकीद दिली. ती पुन्हा बाहेर पडली. खाली एका उतरणीवर एक ओढा होता. तसं वाघिणीला हा प्रदेश चांगलाच माहीत होता. दबकत दबकत वाघीण ओढ्याकाठी एका झुडपापाशी बसली. सायंकाळच्या वेळी जनावरं पाणी प्यायला येतात. काही वेळाने एक डुकरांचा थवा पाणी प्यायला आला. त्यांनी इकडे तिकडे बघून पाणी प्यायला सुरुवात केली. वाघीण वारा ज्या बाजूने वाहत होता त्याच्या उलट बाजूला बसली. एक मध्यमसर आकाराची मादी हेरून वाघिणीने झडप घातली. बाकी डुकरं पळून गेली. वाघिणीने डुकरिणीचं नरड पकडलं होतं. श्वासाविना डुकरीण जीवाला मुकली. वाघिणीच्या पिलांना शिकारीचं शास्त्र शिकवायचं होतं, पण त्याला अजून वेळ होता. डुकरिणीचं धड वाघीण ओढ्यापासून जरा दूर घेऊन गेली. तिथं तिने आधाशासारखं मांस खायला सुरुवात केली. तिला खूप भूक लागली होती. प्रसूतीचं ओझं तर दमवणार, पण तिला खूप खाणं जरुरीचं होतं. एरवी पिलांना सकस दूध कसं मिळणार? डुकरिणीच्या मांसाचा अर्धा अधिक फडशा पाडल्यानंतर उरलेलं धड वाघिणीनं आपल्या पिलांसाठी नेलं. तिच्या नव्या लपाईचं जागी. वाघिणीने लपण्याची नवी जागा शोधून काढली होती. याचे एक कारण होतं. वच्छाच्या अंगाचा उग्र वास त्या परिसरात भरलेला होता. दुसरा कुणी नर वाघ त्या भागात आला असता तर त्यानं वाघिणीशी भांडण उकरून काढलं असतं. समागमाच्या वेळी दुसरा नर वाघ तिथे आला असता तर त्यानं त्वरित वच्छाला ठार मारलं असतं. वच्छाला याची कल्पना नव्हती की त्याच्या अंगाचा वास त्याच्या भोवती दरवळतोय. आणि आता दुसरा नरवाघ तिथे आला असता तर वाघाने त्याच्यावर हल्ला केला असता. वच्छाच्या नशिबानं तसं काही झालं नाही. वाघीण गुहेतून निघून गेल्यावर वच्छा निरुद्देश बसून राहिला. नाही, आता करू तरी काय शकत होता? काहीच नाही, काही नाही. वच्छा अतिशय निराश झाला. त्याचं गोड स्वप्नभंग पावलं होतं. वच्छा भकासपणे बसून राहिला.
गेले 6-7 दिवस पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत राहील. त्या दिवसांची आठवण एका स्वप्नवत अनुभवासारखी त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहिली. अस्पष्ट चांदण्यात वाघिणीशी पुन्हा पुन्हा समागम. भोवती स्तब्ध झाडं, स्तब्ध जंगल, फक्त वाघिणीचा समागमाच्या उन्मादातील आवाज. कोण असा अनुभव विसरू शकेल? पण याहून त्याला आठवण येत होती ती बच्चनच्या जन्माची. सुस्फूर्त दर्शन त्याच्या वाट्याला आलं होतं. गुहेतून बाहेर पडताना दूरवरून ते बच्चे आईसह चाललेले. ती आठवण आली की त्याची मनस्थिती धावायची. त्याचं मन निराशेच्या गर्तेत भोरे खायचं. कधी तर आत्महत्येचा विचार त्याच्या मनात यायचा. काही दिवसांनी वच्छाचं मन जरा स्थिर झालं. पहिली गोष्ट त्याने कुठली केली असेल तर जंगलातून तो बाहेर पडला. जंगलाशी वाघिणीच्या आणि पिलांच्या आठवणी निगडीत होत्या आणि त्या आठवणीपासून त्याला दूर जायचं होतं. वाटेत एका ओढ्याच्या काठी त्याने स्वच्छ आंघोळ केली. ओलं धोतर त्यानं लुंगीसारखं गुंडाळलं. तो रस्त्यावर आला. एका बाजूला जो रस्ता होता तो बेलवाला जात होता आणि दुसरी बाजू बाहेरगावी जात होती. वच्छानं बाहेरगावची वाट धरली. खूप वेळानं एक गाव लागलं. वच्छाला खूप भूक लागली होती. एका घरापाशी तो उभा राहिला. गृहलक्ष्मीनं एका दोणातून त्याला अन्न वाढलं. ते खाऊन त्यानं थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा भ्रमंती सुरू केली. रात्र होताच तो फक्त पाणी प्यायला आणि रस्त्यावरून जरा दूर जाऊन त्याने गवतावर अंग टाकला. अशी वच्छाची भ्रमंती सुरू झाली. वच्छाला आढळले की त्याच्यासारखे अनेक इसम भ्रमंती करत होते. जैन धर्माचा आणि बौद्ध धर्माचा तो भरभराटीचा काळ होता. एखाद्या गावी हमखास कोणी साधू संत प्रवचन करताना दिसायचा. अशा प्रवचनाला वच्छा थांबायचा. पहिल्या प्रथम केवळ कुतूहलाने. त्याला काही कळायचंच नाही. हळूहळू वच्छाला कळू लागलं. हळूहळू त्याला धार्मिक प्रवचनांची भाषा परिचित झाली. हळूहळू त्याच्या मनात जे प्रश्न त्याला भंडावत होते ते प्रश्न आकार घेऊ लागले. पहिला मोठा प्रश्न म्हणजे कालपर्यंत वच्छा दरोडेखोर म्हणून जगत होता, मग त्याच्या पूर्वजन्माचं काय? किंवा तो आता नरकात जाणार? स्पष्टच होतं, पण ते टाळायचं कसं? एका संतानं त्याला सांगितलं की उरलेलं आयुष्य स्वच्छ चारित्र्यानं घालवलं. चोरी न करणं, हिंसेपासून दूर राहणं, खोटं न बोलणं, कठोर न बोलणं, लोभ न धरणं, न रागावणं, तर त्याचा नरकवास टळेल. वच्छानं लागलीच त्याप्रमाणे वर्तन सुरू केलं. हळूहळू त्याला धार्मिक विचारांची, धार्मिक प्रश्नांची उमज पडायला लागली. वच्छानं लागलीच एका विचारी पुरुषाचं भाषण ऐकताना वच्छाला त्यात काही निराळं आढळलं. त्या भिक्षूच्या, म्हणजे तोच माणूस स्वतःला साधू संत म्हणण्याऐवजी भिक्षू म्हणायचा. त्याच्या बोलण्यात दुःख हा शब्द वारंवार यायचा. जग हे दुःखमय आहे. जन्म म्हणजे दुःख, म्हातारपण म्हणजे दुःख, व्याधी म्हणजे दुःख, मरण म्हणजे दुःख. या शब्दांचा वच्छावर मोठा परिणाम झाला. त्याचं दारिद्र्यमय जीवन, त्याच्या आई वडिलांचं म्हातारपणातलं ते जीवन, ते हाल, त्याची बायको असाध्य रोगाने आकाली गेलेली आणि अखेर त्यानं धरलेला दरोडेखोरीचा मार्ग. हे सगळं सगळं वच्छाला आठवलं आणि दरोडेखोर म्हणजे शूद्राहूनही शूद्र याची त्याला जाणीव झाली. वेगवेगळ्या धर्माविषयी वच्छाला स्पष्ट माहिती नव्हती. हिंदू धर्माविषयी होती. हिंदू धर्माविषयी बरीच प्रवचनं त्याला ऐकली होती, पण हिंदू धर्मात दुःखाला एवढं महत्व दिल्याचं वच्छाला आढळलं नव्हतं. प्रवचनानंतर भिक्षू गोशालक यांच्याकडे तो गेला आणि म्हणाला, थोर भिक्षू, काय तुमचा हा धर्म? नाही, तसा हा धर्म नवीनच आहे असं मी ऐकतो. याला बौद्ध धर्म असं म्हणतात. होय, भगवान बुद्ध यांचं निधन काही वर्षांपूर्वी झालं. आता आम्ही भिक्षू या सद्धर्माचा प्रसार करीत आहोत. भिक्षू गोशालक यांनी वच्छाला सांगितलं, मी परिभ्रमण करताना तू माझ्याबरोबर ये. तुला धर्माची पुरेशी माहिती झाली म्हणजे तुला दीक्षा मिळेल. भिक्षू गोशालक यांच्या संगतीने वच्छा परिभ्रमण करू लागला. भिक्षू गोशालक यांनी एक एक करून वच्छाला ध्यान, विपश्यना वगैरे गोष्टी शिकवल्या. काय करायचं, काय करायचं नाही याचंही निरूपण केलं. भिक्षू गोशालक बौद्ध संघामध्ये राहत नसत. परिव्राजक म्हणून त्यांना कुठेही जाण्याची परवानगी होती. वच्छा म्हणाला,
म्हणजे आता त्याचं बौद्ध नाव धर्मपाल होतं, पण आपण त्याला वच्छा असंच म्हणू. वच्छा म्हणाला, मलाही परिव्राजक व्हायचंय. भिक्षू गोशालक वच्छाला संघामध्ये घेऊन गेले. तिथे संघाच्या वरिष्ठांनी वच्छाची उलट तपासणी केली, प्रश्न विचारले. त्या परीक्षेत वच्छा उत्तीर्ण झाला. गावोगाव फिरण्याची त्याला अनुमती मिळाली. आता भिक्षू गोशालक आणि भिक्षू धर्मपाल यांनी एकमेकांचा निरोप घेतला. भिक्षू धर्मपाल अनेक गावं फिरला. एकेका गावात तो 3-4 प्रवचन द्यायचं, मग पुढची वाट मारायचं. परिभ्रमण करता करता धर्मपाल एका नगरीत पोहोचला. होय, बेलुवामध्ये. बेलुवा, जिथे धर्मपालाने आपलं पूर्वायुष्य व्यतीत केलं होतं, दरोडेखोर म्हणून. एखाद्याने बेलुवाला जाण्याचं टाळलं असतं, पण धर्मपाल स्थिर चित्ताने नगरी शिरला. एका वडाच्या झाडाखाली तो आसनस्थ झाला. 10-12 गावकरी जमले की तो प्रवचनाला सुरुवात करायचा. तासभर प्रवचन द्यायचा, नंतर सायंकाळी 5-1 वाजता दुसरं प्रवचन. असे 3 दिवस घालून त्यानं पुढच्या गावाचा रस्ता धरायचा असं ठरवलेलं होतं. तसं बेलुवात आल्यानंतर 4-5 गावकरी जमले, मग 8-9, मग 10-12, आणि भिक्षू धर्मपालाने प्रवचनाला सुरुवात केली. हळूहळू आणखी माणसं आली. 2-4 वृद्धही होते. थोड्या वेळानं मागल्या वृद्ध माणसांमध्ये कुजबूज सुरू झाली. मग त्यापैकी एक माणूस उठून उभा राहिला. भिक्षूकडे बोट दाखवून तो माणूस ओरडला, मित्रांनो, हा माणूस जो स्वतःला भिक्षू असं म्हणतोय तो कोण आहे, तुम्हाला ठाऊक आहे का? बसलेले सारेजण मान वळवून उभ्या राहिलेल्या माणसाकडे पाहू लागले. हा माणूस वच्छा नावाचा दरोडेखोर आहे. मुंडन करून भिक्षूचा वेश पांघरून हा दरोडेखोर आपल्या पुढे प्रवचन देतोय. याला वाटलं आपल्याला कोणी ओळखणार नाही, पण मी याला ओळखतो. याला लगेच धरून ठेवा आणि कोतवालाला बोलवा. जमावत खळबळ माजली. थांबा. भिक्षू धर्मपाल शांत चित्ताने म्हणाला, प्रथम मला सांगा, मित्र यशश्चंद्र इथे आहेत का? अच्छा, तुला साक्षीदार हवाय तर ठीक आहे, मी त्याला घेऊन येतो इथे. यशश्चंद्राला तिथे आणण्यात आलं. तो अकाली वृद्ध आणि कृश असा दिसत होता. वच्छा, यशश्चंद्र उद्गारला. यशश्चंद्राच्या शब्दात काही राग अथवा कटुता नव्हती. यशश्चंद्रानं आपली कथा सांगितली. वच्छाने त्याचं धन लुबाडल्यावर त्याला अर्थातच फार क्रोध आला होता, पण काय सांगू, वच्छा गेल्या वर्षी हगवणीची भयंकर साथ, म्हणजे आता कॉलरा, या भागात आली. त्यात माझी बायको आणि 2 मुलंही वारली. मी एकटा उरलो. माझ्या आयुष्यातलं सारं स्वारस्य नष्ट झालं. धंद्यात पैसा मिळवण्यात मला काही रस उरला नाही. अहो, पण या चोरानं पळवल्या धनाचं काय? किती मोठं धन होतं ते असणार त्याच्याजवळ. बोलणारा माणूस जिवल्या चाटत म्हणाला, होय रे अच्छा, काय केलंस त्या धनाचं? मित्रा यशश्चंद्र, तुमचं सारं धन मी दक्षिणेकडल्या जंगलातील गुहेत पुरून ठेवलंय. ते मी काढून घेणार होतो, पण पुढे माझ्या जीवनाला अशी कलाटणी मिळाली की ते धन मी काढून घेतलंच नाही. एवढंच काय, मी त्या धनाविषयी आता विसरूनच गेलो. बदमाश साला, सारं धन बाई बाटलीवर उधळून टाकलं असेल लेकाच्यानं. यशश्चंद्र म्हणाला, थांबा, हा म्हणतोय तर आपण खात्री तर करून घेऊया. असं ठरलं की स्वतः कोतवाल आणि आणखी 4-5 प्रतिष्ठित माणसं पंच म्हणून त्या गुहेत जातील आणि धन उकरून काढतील. वच्छानं त्या माणसांना बरोबर सांगितलं गुहेच्या कुठल्या बाजूला, गुहेच्या तोंडापासून किती अंतरावर धनाचं गाठोडं पुरून ठेवलंय. 5 लोक उत्साहानं धनाच्या शोधात निघाले. काही तरुणही त्यांच्या पाठीमागून निघाले, पण कोतवालाने त्यांना मना केली. गुहेतलं धन पाहिल्यावर 5ही जणांचे डोळे फाटले. बोचक्याची चादर जरा फाटली होती. कोतवालाने जाड आणि मोठी चादर आणायला पाठवली. त्याने ही आज्ञा दिली की 2 शिपाई तलवारी घेऊन यावे. आज्ञापालन केल्यावर कोतवालानं जमलेल्या सर्व माणसांना ताकीद दिली की सापडलेल्या धनाविषयी कुणाशीही बोलायचं नाही. कोतवालानं धनाचं गाठोडं थेट चावडीवर नेलं. एका लाकडी कपाटात सर्व धन ठेवलं. आणखी 2 तलवारबंद शिपाई चावडीच्या दारावर उभे केले. मग कोतवालाने यशश्चंद्राला बोलावणं पाठवलं. शेठजी, या धनाचं काय करायचं? तुम्ही हे घरी घेऊन जाता का? म्हणजे तुमच्याकडे एवढे शिपाई नाही, जोखमीची चीज आहे म्हणून विचारलं. कोतवाल साहेब,
मला या धनराशीत काडीचाही रस नाही असं म्हणता. मग थोडा विचार करून यशश्चंद्र म्हणाला, कोतवाल साहेब, मी एक कल्पना सुचवतो. या वर्षीच्या महाभयंकर आजारानं कित्येक कुटुंब ध्वस्त झाली. जिथे कर्ता पुरुष वाचला तिथे एवढं मोठं संकट आलं नाही, पण कर्ता पुरुष बळी पडला आणि बायको आणि लहान मुलं उरली आहेत, त्या कुटुंबाच्या हालांची कल्पना करवत नाही. यशश्चंद्र थोडा थांबला. त्यामुळं मी सुचवतो की हे धन सर्वच्या सर्व गरजू कुटुंबांना वाटून टाकावं. असं म्हणतं साहेब. विचार करत कोतवाल म्हणाला, हे काम मोठं आहे. प्रथम म्हणजे बरंचसं धन दागिन्यात वगैरे आहे, ते योग्य किमतीला विकून त्याची नाणी बनवली पाहिजेत. मग घराघरात जाऊन कोण माणसं वारली आहेत आणि कुटुंबाची काय गरज आहे याचं मूल्यमापन केलं पाहिजे. इतकं धन 4-5 गावात तरी जाईल बरं. आलं लक्षात, यशश्चंद्र म्हणाला. सचोटीची प्रतिष्ठित माणसं या कामासाठी निवडावी लागतील. सर्व कामाचे हिशोब चोख ठेवावे लागतील. जिल्हाधिकाऱ्यालाही ते दाखवावे लागतील. आणि मुळात या सर्व कामासाठी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. काय? होय कोतवाल साहेब, मला कल्पना आहे. आणि हे काम 4-6 आठवडे तरी चालेल. काम करणाऱ्यांना मानधन म्हणून काहीतरी द्यावं लागेल. ठीक आहे कोतवाल साहेब. थोडं थांबून यशश्चंद्र म्हणाला, खरं म्हणजे मला या सर्वात काही रस नाही. तुम्ही योग्य वाटेल ते करा, हे उत्तम. पण आम्हाला कारभार विषयक आणि न्यायिक दृष्टीने जे करायचं ते करावं लागतं. बरोबर आहे कोतवाल साहेब. बरं, वच्छाचं काय करायचं? त्यानं चोरी केली, एवढं मोठं धन लुबाडलं, त्याला उपरती झाली आणि त्याने सारं धन परत केलं. पण चोरी ती चोरीच. न्यायाप्रमाणे त्याला थोडीशी शिक्षा द्यायलाच हवी ना. साहेब, माझं मत असं आहे की त्याला काही शिक्षा देऊ नये, त्याला सोडून द्यावं. ठीक, पण हे सारं रितसर लिहून द्यावं लागेल. उद्या सकाळी मी 2 साक्षीदार बोलावतो आणि कायदेशीर कागदपत्र तयार करून ठेवतो. कागदपत्रांचा आणि महसुलाचा खर्च तुम्हालाच द्यावा लागेल. तुमचं धन तुम्ही सत्पात्री दान करतात, त्यामुळं महसुलाचा खर्च कमी होईल. पण इतक्या मोठ्या धनाचा महसूल नाही म्हटलं तरी बराच होईल. हे बघा कोतवाल साहेब, कागदपत्रांचा खर्च मी स्वतः देतो. महसुलाचा खर्च तुम्ही धनाच्या विक्रीतून वटवून घ्या. ठीक, तसं कागदपत्रात स्वच्छ लिहून घ्यावं लागेल. ठीक आहे. बर, उद्या सकाळी सूर्योदयानंतर 2 घटिका झाल्यावर तुम्ही या. यशश्चंद्राला घाई होती ती वच्छाला म्हणजे भिक्षू धर्मपालला भेटण्याची. आता सूर्य माथ्यावर आला होता. भिक्षू धर्मपालनं वाळगं घेऊन भिक्षा मागितली होती. डाळ भात खाल्ला होता. पाणी पिऊन धर्मपाल येतोय एवढ्यात यशश्चंद्र तिथे आला. दोघेही आता एकांतात होते. यशश्चंद्राने आपल्या मनातलं सार धर्मपालकडे होते. तो रडला. डोळे पुसून परत सांगू लागला. धर्मपालनं त्यांचं सांत्वन केलं. मग वच्छा उर्फ भिक्षू धर्मपाल त्यानेही आपली कहाणी सांगितली. ती ऐकून यशश्चंद्र प्रभावित झाला. मित्र धर्मपाल, मलाही तुझा रस्ता चोखाळायचा आहे. मला आनंद होईल. कसं आणि काय करायचं हे आपण नंतर पाहू. संध्याकाळचं प्रवचन यशश्चंद्रानं श्रवण केलं. तो अधिकच प्रभावित झाला. जन्म म्हणजे दुःख, त्या शब्दाने तो अक्षरशः रोमांचित झाला. रात्रभर ते शब्द त्याच्या मनात घुमत होते. त्या काळी त्या भागात एक प्रकारची प्राकृत वापरत. भिक्षू धर्मपालनं भगवान बुद्धाचे मूळ पाली शब्द उद्धृत केले. ते यशश्चंद्र आठवत होता. इदं खोपन भिक्खवे दुःखम आर्य सच्चम जातीति दुःखा जातीति दुःखा जातीति दुःखा जातीति दुःखा. पहाटे सूर्योदयाबरोबर यशश्चंद्र उठला. त्या काळात गावात वाळूचं घड्याळ असायचं. 1 घटिका संपल्यावर कोतवालाचा माणूस मोठी घंटा वाजवायचा. 2 घटिका झाल्यावर यशश्चंद्र कोतवालाच्या चावडीवर गेला. तिथे 2 प्रतिष्ठित माणसं वाटच पाहत होती. आपण आपलं सर्व धन दान करत आहोत. वच्छाला शिक्षा होऊ नये अशी आपली विनंती आहे आणि आपण दान करत असलेल्या धनाचा महसूल त्याच धनातून वजा करून घ्यावा अशा आशयाच्या कागदावर यशश्चंद्राने सही केली. साक्षीदार म्हणून 2 माणसांनी सही केली. ती 2 माणसं यशश्चंद्राच्या परिचयाचीच होती. त्यांनी यशश्चंद्राला गदगदून म्हटलं, सेठ, केवढे दान तुम्ही करता आहात. हे बोलायला आमच्याकडे शब्द नाही.
आणि दोघांनी यशश्चंद्राला कडकडून आलिंगन दिलं. कोतवालाच्या चावडीतून यशश्चंद्र बाहेर पडला. पुन्हा त्यानं भिक्षू धर्मपालच्या स्थानावर प्रयाण केलं. सकाळचं प्रवचन श्रवण केलं. प्रवचनानंतर यशश्चंद्र धर्मपालाच्या संगतीतच राहिले. धर्मपालाच्या धार्मिक तेजानं यशश्चंद्र अधिकाधिक प्रभावित होत होता. एकदा यशश्चंद्रानं धर्मपालला विचारलं, माझ्या अज्ञानाबद्दल क्षमा करा महाराज, पण तुमचं ज्ञान, तुमचा निश्चय असाच वाढत राहिला तर आयुष्याच्या अखेरीपर्यंत तुम्ही बोधिसत्व होणार नाही का? मंद स्मित करीत भिक्षू धर्मपाल म्हणाला, यशश्चंद्र, त्या फार दूरच्या गोष्टी. भगवान बुद्धांनी विविध योनीमध्ये 550 वेळा जन्म घेऊन बोधिसत्व पद प्राप्त करून घेतले. जातक साहित्यात एकूण 547 जातक कथा उपलब्ध आहेत. 547. मग उरलेल्या 3 जातक कथा कुठे गेल्या? त्या उपलब्ध नाही. मग 548, 549 अथवा 550 ही जातक कथा तुमच्या जन्माची कशावरून नसेल? मंद स्मित करून धर्मपाल म्हणाला, त्या गोष्टी शेकडो वर्षापूर्वी झाल्या. यशश्चंद्र म्हणा, खरं आहे. धर्मपाल म्हणाले, यशश्चंद्रा, आपण केवळ सद्धम्म पाळावा. सत्यदृष्टी, सत्य संकल्प, सत्य वाचा, सत्य कर्म, सत्य यज्ञ असा अष्टांगिक मार्ग आहे. हे सर्व मला शिकावं लागेल. होय यशश्चंद्र. आणखी 2 दिवस होते. त्या वेळात यशश्चंद्राने धर्मपालाशी भविष्यकालीन योजनांविषयी चर्चा केली. यशश्चंद्रा, तुला माझ्याप्रमाणे परिक्रमा करणं जमणार नाही. तू बौद्ध संघात ज्ञान आणि आचार विचार प्राप्त कर. मी ज्या संघात परीक्षा दिली तिथे चांगली माणसं आहेत, तिथे जातो. भिक्षू धर्मपालाने संघात कसं जायचं हे समजावून सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच न्याहारी करून भिक्षू धर्मपाल तयार झाले. यशश्चंद्राने काही मिठाई आणली होती. त्यातला एक तुकडा तोंडात टाकून बाकीची धर्मपालांनी परत केली. यशश्चंद्र यौवनात सद्गदित झाला होता. धर्मपाल त्याला सौम्य शब्दात म्हणाले, यशश्चंद्रा, असं नाही चालायचं. भावनांना आवर घातला पाहिजे. एका बौद्ध कवितेत म्हटलं आहे, तेच सुखी असतात जे दुःखापासून मुक्त असतात, ज्यांना जगात काहीही हवंसं वाटत नाही. जर तुम्हाला दुःखमुक्त व्हायचं असेल तर जगात काहीही हवंसं वाटून घेऊ नका. यशश्चंद्र म्हणाले, खरं आहे. धर्मपाल महाराज, खरं आहे, मी प्रयत्न करतो. धर्मपाल म्हणाले, छान. आता मी माझा मार्ग धरतो. आणि धर्मपाल अविचल मुद्रेनं त्याच्या विरुद्ध दिशेने चालू लागला. घडल्या गोष्टीवर उगीच विचार करायचा नसतो हे धर्मपालला ठाऊक होतं. पण यावेळी त्याला जमलं नाही. 2 दिवसात इतक्या नाट्यपूर्ण आयुष्य बदलणाऱ्या घटना घडल्या होत्या. भावनांपासून मुक्त राहावं. तरी धर्मपालला सूक्ष्म आनंद वाटला की भूतकाळातील एक मोठी समस्या विनाशास टळली होती. धर्मपाल आणि यशश्चंद्र दोघेही आपापल्या मार्गाने जात असताना विचार करत होते, भावना भावना आणि जगात काहीही हवंसं वाटून घेऊ नका. जगात काहीही हवंसं वाटून घेऊ नका. धन्यवाद.